हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. या थँक यू. ओ येस. आज तो गजोदर हा स्वतःला अभ्यंकर समजतो. व्हॉट समजतो? आय एम अभ्यंकर. आय एम चीफ ऑफ अभ्यंकर. चीफ ऑफ अभ्यंकर? या. अरे चीफ काय चीफ, ही काय अभ्यंकरांची गँग आहे का? पण हा स्वतःला अभ्यंकर समजतो, त्यात तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम नाही कसा डॉक्टर, तो जे नाहीये ते तो स्वतःला समजतो. हे चुकीचं नाही का? चुकीचंच आहे, पण हा प्रॉब्लेम फक्त त्याचा एकट्याचा नाहीये. आपण सर्वच जण जे आपण स्वतःला समजतो ते आपण नसतो. नाही मला नाही समजलं. म्हणजे आता तुमचंच घ्या ना, तुम्ही स्वतःला फार शहाणे समजत असाल, पण असालच म्हणजे होत नाही ना. सन्न का नशी देईन ना. आजोबा शांत व्हा, त्यांना सहकार्य करा. तुमचं नाव संपत आहे ना? संपतराव. तुमचं नाव संपत आहे तरी तुम्ही सारखे संतप्त का असता? मी संतप्त कशाला होईल? हो डॉक्टर तुम्ही वाटेल ते बोलू नका. मी कधीही कोणावरही विनाकारण रागावलेलो नाहीये. हे बघा, आता तुम्ही रागावूनच सांगताय. येस ऍब्सोल्युटली राईट. कपकन देईन ना पोटात, ठपकन खाली बस. आजोबा अहो तुम्ही डॉक्टर काय सांगताय याकडे लक्ष द्या ना. अरे पण ह्याने माझ्याकडे किंवा मी ह्याच्याकडे कशाला लक्ष द्यायला हवं? उपचाराची गरज या गधड्याला आहे, मला नव्हे. करेक्ट. प्रत्येक मनोरुग्णाला असंच वाटत असतं की आपल्याला उपचाराची गरजच नाहीये. अरे म्हणजे मी मनोरुग्ण? अनन्याला सांगू द्या ना उचलून बाहेर फेकून देण्याला. अशा व्हायलेंट होणाऱ्या पेशंटसाठी ना आम्हाला ना ॲम्ब्युलन्स बोलवावी लागते, स्टाफ बोलवावा लागतो, प्रसंगी रशियननी बांधावं लागतं. येस यू आर राईट. अनन्या, हा वेर इज रशिया? रशिया ना, मंगोलिया आणि युक्रेनच्या मध्ये. ओ नो नो नॉट रशिया कंट्री. एक रशी अनेक रशिया. 2-3 रशियन आपण ह्यांना बांधू. अरे बांडू काय बांडू? नका भांडू. अनन्या काय झालं ग? ओ यंग लेडी प्लीज कम. हे कोण? या कोण? अगं आजी हेच ते डॉक्टर शहाणे. आणि डॉक्टर ही माझी आजी. म्हणजे ही घरातली करती स्त्री. हो. घरातल्या करत्या स्त्रियांनी कसं पाहिजे? कशा असल्या पाहिजेत? खमक्या पाहिजेत. बरोबर. पण नेमक्या तुम्ही खमक्या नाही आहात. अहो मी खमकी आहे. तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही खमक्या होत नाही. म्हणजे खमकेपणा हा फक्त माझंच खरं असं असता कामा नये. खमकेपणा हा माझंच खरं पण त्यात तुमचं सगळ्यांचं भलं असं असायला हवं. खमकेपणाला विचारीपणाचा
बेसवा. अरे काय चाललंय? पेशंट राहिला बाजूला आणि हा डॉक्टर शहाणे आपल्याला शहाणपणा शिकवतोय. डॉक्टर तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडनं स्वतःला तपासून का नाही घेत? नाही तर काय. लक्ष्मी तुला कोणी काही बोललेलं मला अजिबात चालणार नाही. चल जाऊया आपण. कुठनं शोधलास रे हेडपटाला? तुझ्या लक्षात नाही आलं आपल्या घरातली अर्धवट डॉक्टर आणि हा यांचे केस सेम आहेत. अजून कोण कोण आहे घरात? आहेत ना, आई बाबा आहेत. बोलवा त्यांना. हो बोलत. आई बाबा. काय ग? काय ग आनंद, काय झालं? हो बाबा, हे डॉक्टर शहाणे ते आपल्या सगळ्यांना भेटायला आले. अच्छा, नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? मी He is an expert of memory exercise. हो नाही, मी प्राध्यापक आहे आणि कॉलेजात शिकवतो. बरं, ही माझी बायको नंदिनी. Wife of expert of memory exercise. हो, ओ मिस्टर अभ्यंकर, मी तुमच्यासाठी फ्लावर उकडून ठेवलाय. कधी खाणार आपण? Oh wow, flower. वरच्या फ्लोअरवर ठेवा. आलोच. अरे नंदिनी, जरा शांत राहा ना. ते डॉक्टर आहेत, गजोदरला तपासायला आलेत. शांत. तुम्ही प्राध्यापक आहात कशावरून? कशावरून म्हणजे? हा हे काय, हो मुलांचे एक्झामचे पेपर चेक करत होतो आणि हिने लगेच बोलावलं, आलं लगेच. हो हो, काय करताय? थांब, इथे द्या. भिंग आहे तुमच्या हातात, जाळाल ना पेपर. तुम्ही पेपर चेक करताय म्हणून तुम्ही प्राध्यापक आहात? असं कधी होत नाही. तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. हो, मला काही काउन्सिलिंगची गरज नाहीये. मला 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 गरज आहे. तुम्हाला काउन्सिलिंगची गरज नाही. मला काउन्सिलिंगची गरज आहे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे. हॉस्पिटल? घे काउन्सिलिंग कर कर कर. चला चला, तो आपल्याला admit- याचं बोलणं. हॉस्पिटल, पेशंट, चला. ॲम्ब्युलन्स, नाही. रशिया. अरे मला इथे का बोलवलंय? माझं इथे कोणी ऐकतच नाहीये. कारण डॉक्टर तुम्ही सगळ्यांचा अपमान करताय. छट, अपमान पण असं काही नसतं. हा? अपमान विपन या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अहो ते जाऊ देत, तुम्ही गजोदरला सोडून बाकी सगळ्यांकडे लक्ष देताय. तुम्ही त्याला तपासून सांगा ना, त्याला नेमकं झालंय काय? Okay, 1 second. Oh, Birju, maybe international call. Excuse me. Hello, Birju. फुप्पा कशी आहे? अनन्या, गजोदरला डिलिटोफायलिया झालाय. काय झालंय? डिलिटोफायलिया. ते काय असतं आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या अन्वीने. ही कोण? अहो डॉक्टर, हीच ती अन्वी आणि हा ओमी. अच्छा, तू अन्वी काय? हो. तुझ्याच मित्राच्या रेफरन्सने मी इथे आलोय. हा, तू काय करते? मी MBBS करते. म्हणून काही बोलते? नाही, अहो त्याची मेमरी लॉस झालीये. म्हणजे त्याच्या ब्रेन मधल्या काही फाईल्स ना डिलीट झाल्या असणार. म्हणून मी त्याच्या आजाराला डिलिटोफायलिया असं नाव दिलंय.
रोगांवर नावं ठेवायचे अधिकार WHO ने तुला दिलेत काय? नाही हो हा? मी आयुष्यात काय करायचंय ते ठरवायचं. तणाचा डॉक्टर व्हायचंय की मनाचा डॉक्टर, कुत्र्यांचा डॉक्टर बनायचे की छत्र्यांचा. छत्रांचाही डॉक्टर होता येतं. हो, छत्र्यांवर इलाज करून त्यांना तंदुरुस्त करतो, त्यांना छत्र्यांचे डॉक्टर म्हणतात. डॉक्टर त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी तुला छत्रीची काडी आणि नाडी कळली पाहिजे. अन्वी जा गजोदरकडे लक्ष दे. हा इट्स डॉक्टर मी काय म्हणते हे कोण? अगं हेच ते डॉक्टर शहाणे. ओ नमस्कार. या कोण? डॉक्टर ही माझी आत्तू. म्हणजे माहेरी आली होती, आता बाहेर गेली होती. एक मिनिट. माहेरी आली होती, बाहेर गेली होती. आता इथे माझ्या माहेर येण्याचं काय? म्हणजे मी लग्नच केलं नाहीये, सो त्यामुळे मी माहेरच असते. काय? तुम्ही लग्न नाही केलं? हो, त्यात एवढं काय करण्यासारखं काय आहे? जगात अशी किती माणसं आहेत ज्यांनी अजून लग्नच केलं नाहीये. ते मूर्ख असतात. डॉक्टर मला असं म्हणायचंय की ज्यांची ज्यांची लग्न होत नाहीत ती सगळी चक्रम असतात. अहो, म्हणजे जी माणसं लग्न करत नाही ती चक्रमच असतात. हो, तुम्ही चक्रम आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. तुम्हाला ना काउन्सिलिंगची गरज आहे. एक मिनिट डॉक्टर. अनन्या, हे डॉक्टर गजोदरसाठी आलेत ना, मग हे मला काही काय बोलतायत? अगं आत्तू हे सगळ्यांनाच काहीही बोलतायत. तू नको लक्ष दे. यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही ना तर मी यांच्याकडे लक्ष देणारच. एक्सक्यूज मी, मला तुमच्या काउन्सिलिंगची अजिबात गरज नाहीये, कळलं? आणि हो, मी लग्न केलं नाही त्याची काही कारण आहेत. काय कारण आहेत ते मी तुम्हाला काय सांगू? काय नाही सांगणार? अरे ते माझं पर्सनल आहे, का सांगू? हे पर्सनल बिर्सनल काही नसतं. हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अहो डॉक्टर तुम्ही तुमच्या सोयीने कशालाही अंधश्रद्धा म्हणताय. हो का? हो. तरी यांनी लग्न का नाही केलं याचं कारण मला कळलंच पाहिजे. अरे देवा, आत्तू सांगून टाक यांना कारण, तेव्हा तरी ते लक्ष देतील गजोदरकडे. बरं ठीक आहे, सांगते. मला डान्समध्ये करिअर करायचं होतं, पण मला जी स्थळं येत होती त्यांना हे सगळं मान्य नव्हतं आणि त्यामुळे मी अविवाहित आहे. नाचता येईना अंगण वाकडे. हो डॉक्टर, मला उत्तम प्रकारे नाचता येतं. आय एम अ डान्सर. डान्सर नसलेल्या बायका नवऱ्याला आपल्या तालावर नाचवतात आणि यांना नवरा नाचू देणार नाही म्हणून अविवाहित राहिल्यात. अनन्या, आता हे काही बोलतायत हा? डॉक्टर प्लीज, अहो गजोदरची मेमरी गेलीये, तुम्ही त्यात लक्ष घाला ना. हा बरं, कधीपासून सुरू झाला प्रॉब्लेम? अहो डॉक्टर, काल गजोदर बाजारात गेला होता आणि आला तेव्हा त्याची भाषा भूषा सगळंच बदललेलं होतं. बरं, सोबत तो प्रिया नावाच्या एका मुलीला सुद्धा घेऊन आला आणि मग इंग्लिश बोलत होता, इंग्लिश स्टाईलची मराठी बोलत होता आणि स्वतःला अभ्यंकर म्हणू लागला होता. मग आपल्याला त्या प्रियाशी बोललं पाहिजे. लवकर कळलं. काय? काही नाही. ती प्रिया कुठे आहे ना, या या. Oh, Priya, please sit down. Please sit. थँक्यू सर. Sit down, please. Priya, येस सर.
आय एम द ओनर ऑफ अभ्यंकर इंडस्ट्रीज. मी अभ्यंकर इंडस्ट्रीजचा मालक आहे आणि तू माझी सेक्रेटरी आहेस. येस सर. येस. बट वी हॅव कंपनीज ऑल ओव्हर द कंट्री. संपूर्ण देशात आमच्या कंपन्या आहेत. किती कंपन्या आहेत सर? ओ नाईस क्वेश्चन. ते मला माहित नाही. आपल्या कंपन्या संपूर्ण देशात आहेत. And I have share in a big companies. हो. Yeah. रिअली सर? Yes. And 1,000 people work under me. हजारो लोक माझ्या हाताखाली काम करतात. किती हजार सर? नाईस क्वेश्चन. ते मला माहित नाही. पण त्या 1000 मध्ये तू इथे 1000 आहे. मी 1000 आहे? नो, 1000 उपस्थित आहे. हो, उपस्थित. हा. Oh. बट सर, Yes. Abhyankar family says that they do not have any such companies. What? Yes sir. They are stupid. ते मूर्ख आहे. हा? Yeah. ओके सर. इथेच असेल ती बाहेर. या. हे अनन्या, तू बराच वेळ पाहिलं त्याला. आता तू बघ, आम्ही चाललो. अगं, अरे बघ बघ तू बघ. या डॉक्टर. ती प्रिया आहे. मिस्टर अभ्यंकर, Yeah. प्रियाला पाठवता का प्लीज? Okay. थँक्यू. प्रिया, तुला तिकडे बोलवत आहेत. जाऊन लवकर ये. ओके सर. ओके. ओ नाही झोपाला. ओ येस मॅम. हाय. प्रिया, हे डॉक्टर अशोक शहाणे. यांना जरा तुझ्याशी बोलायचंय. ओके, बोला सर. प्रिया, येस सर. तू आता ज्याच्याशी बोलत होतीस हा, तो कोण आहे? ते माझे सर आहेत सर. तो काय डोक्यावर पडलाय काय? का? व्हॉट हॅपन सर? म्हणजे काय झालं? अगं तो वेगळंच काहीतरी बोलतोय. स्वतःला वेगळंच काहीतरी समजतोय. सर, ते डोक्यावर नाही पडले, त्यांच्या डोक्यावर काहीतरी पडले. काय? डोक्यावर पडलं? हा. काय पडलं? म्हणजे काल मी इंटरव्ह्यूला जात होते. ते एका दुकानाच्या बाहेर उभे होते आणि मी त्यांना ऍड्रेस विचारला. ते ऍड्रेस आठवत होते तेवढ्यात त्यांच्या डोक्यावर एक मोठा बॉक्स पडला. रे देवा, म्हणून हा असा वागतोय डॉक्टर. म्हणजे तो डोक्यावर पडला नाहीये, पण तू मात्र डोक्यावर नक्कीच पडलीस. का? काय झालं सर? अगं त्याच्या डोक्यावर बॉक्स पडल्यानंतर तो वेगळंच काही बोलू लागलाय. हा प्रकाश तुझ्या डोक्यात पडला नाही का? तू अशा माणसाची सेक्रेटरी झालीस? तुला ही ट्रीटमेंटची गरज आहे? नाही सर, मला ट्रीटमेंटची गरज नाहीये, मला जॉबची गरज आहे सर. म्हणून बिनडोकपणे कोणाच्याही मागे जाशील? शहाणी असशील तर एक काम कर, आत्ताच्या आत्ता घरी जा. सर, आजचा दिवस भरते आणि मग जाते. चला येत. म्हणजे त्याच्या डोक्याच्या विशिष्ट भागाला फटका बसल्यामुळे त्याच्या मेंदूच्या विशिष्ट भागाला डॅमेज झालाय. पण डॉक्टर, याला आता उपाय काय?
3 वर्ष त्याला औषधांची गरज आहे. 3 वर्ष? हो, जर व्यवस्थित औषधं घेतली तर 1.5 वर्षातही त्याची मेमरी परत येईल. पण डॉक्टर, लवकर त्याची स्मृती परत येईल असं काही होऊ नाही शकणार का? एवढा वेळ तर लागणारच. हो पण डॉक्टर, लगेच त्याची स्मृती परत येईल असं काही होणार नाही का? तो काय हिंदी सिनेमा आहे की त्याच्या डोक्याला परत तिकडेच मार बसला आणि त्याची मेमरी परत आली? पण पण असं होऊच शकत नाही का? होऊ शकतो, पण रोज रोज काय ऍक्सिडेंट होतो? परत कधी ऍक्सिडेंट होणार, त्याची मेमरी परत येणार. त्यापेक्षा रीतसर 3 वर्षांचा कोर्स करा. तुम्ही मला पेमेंट पाठवा, मी तुम्हाला सबस्क्रिप्शन पाठवतो. सबस्क्रिप्शन? प्रिस्क्रिप्शन. बर. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी